सांगलीत घरफोडी प्रकरण उघडकीस, लाखोंचा मुद्देमाल जप्त, 2 बांगलादेशी आरोपी अटकेत. सांगली शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत घरफोडी व चोरीच्या मालिकेतील गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून 2 सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 12,30,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली, संजयनगर, विश्रामबाग आणि पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या ठिकाणी विविध घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक संजय झाडे व उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये हिमेल फरमान सोनार राहणार बांगलादेश आणि पोरश चोगदुल चोगदार राहणार बांगलादेश यांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी सांगली, विश्रामबाग, संजयनगर, तासगाव आणि पलूस परिसरात घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, 2 दुचाकी वाहने, मोबाईल फोन व अन्य साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी चोरीसाठी दुचाकीचा वापर करून बंद घराची रेकी करत आणि संधी साधून घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणी पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याकडून सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अर्थराज्य न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.